तरी सध्या या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार होतोय. काही ठिकाणी घोडा असेल, बैलगाडी असेल या माध्यमांचा वापर केला जातोय. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, घोडा तर प्रचारात मी पहिल्यांदाच पाहिलाय. नॉर्मली लग्नांमध्ये नवरदेवाच्या मिरवणुकीला असतो. म्हणजे आत्ता 2 दिवसांपूर्वी माझ्या छोट्या मुलीने मला विचारलं, मग मी अमोल कोल्हे घोड्यावर बसून येतो, नवरदेव आहे का, लग्न आहे का त्याचं? तर मला हसायला आली. नंतर म्हटलं बाशिंग तर बांधलंय, पण पुढे काय भविष्य नाही दिसत आहे. सो असं त्यांना घोड्यावर फिरायची हौस आहे. शेवटी कलाकार आहेत, त्यांना त्यांची हौस त्यांनी पूर्ण करून घ्यावी. त्यांना घोडीवर पण बसायचं आहे, गाडा पळवायचा आहे, तो त्यांची इच्छा ना, आम्ही ही पूर्ण करणार. मला पण खरंच छान वाटतं, सेलिब्रिटी येते. आणि दादा जेव्हा परत आता बैलगाडी चालू करतील ना, तेव्हा घोडी धरायला आम्ही आत्तापासून कोल्हे साहेब तुम्हाला आमंत्रण देतो की तुम्ही यायचं आहे. त्यावेळेस आम्ही पाकिट वगैरे देणार नाही, हे पण स्पष्ट सांगतो. कारण ह्या बैलगाड्यावरूनच तुम्ही निवडणुकीत बाकी दुसरं काहीच बोलताना आम्हाला आढळलेले नाही आहे. त्यामुळे जेव्हा बैलगाडे आढळराव दादा चालू करतील तेव्हा पुढे घोडीवर बसून ताट मानेने फेटा बांधू तुम्हाला, आणि तुम्ही भिर्र करून गाडा चालू करायचा आहे. याचं तुम्हाला जाहीर आमंत्रण मी आत्ताच देते. आणि कोल्हे साहेब फिरतात जेव्हा, मला एक कळत नाही, खासदारकीला माणूस उभा आहे, त्याचं कुटुंब कुठे? आढळराव दादा जेव्हा प्रचारात उतरले, तुम्ही पहा, त्यांची मुलं असतील, अक्षय दादा असेल, कल्पनाताई असेल, ग्राउंड लेवलवर. इवन आम्ही दर रविवारी जेव्हा लांडेवाडीला जातो तेव्हा त्या ठिकाणी कल्पनाताई, आढळरावांच्या मिसेस, त्या सरबराई करतात आमची, की लांबून लोक आलीत, नाही ताई त्यांना जेवण दिलं पाहिजे. हे लोक म्हणतात की तुमचं ऑफिस नाही आहे, संपर्क कार्यालय नाही. अरे तुम्ही लांडेवाडीला या, राजदरबार भरतो. आलेल्या दूर गावांवरून आलेल्या असो, किंवा आम्ही जुन्नर तालुक्यातून जवळ जातो, 15-20 मिनिटात, फार फार तर अर्धा तासात गाडी जाते लांडेवाडीला. तिथे जेवणा खाण्याची, चहा पाण्याची व्यवस्था स्वतः कल्पनाताई बघतात. आज प्रचारामध्ये सक्रिय आहेत. इथून मागच्या काळात असेल, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, कुठल्याही निवडणुका असो, महिलांच्या हळदी कुंकू घेणं असो, कल्पनाताई त्यात सक्रिय असतात. म्हणजे ते कुटुंब आहे अख्खं समाजसेवेला वाहिलेलं आहे. ते दादा निधी आणतात, काम करतात असं नाही आहे. तर कोल्हे साहेब, हा आदर्श आधी शिकून घ्या. एकटं घोड्यावर बसून नाचण्यापेक्षा तुमच्या घरचं वराड गोळा करा आणि मग प्रचार यंत्रणेला तुम्ही उतरा. नक्कीच तुम्ही या प्रचार यंत्रणेविषयी स्पष्टपणे त्यांना उत्तर दिलेलंच आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात की दोन उमेदवार आपल्याकडे उभे आहेत, एक शिवाजीराव आढळराव पाटील आणि दुसरे आपले भूमिपुत्र डॉक्टर अमोल कोल्हे. या दोन्ही उमेदवारांना का निवडून द्यायला हवं? शिवाजी दादा मुळात 15 वर्ष आहेत आणि अनुभव शेवटी कोणत्याही क्षेत्रातला असो. मागे अमोल कोल्हे बोलताना एकदा भाषणात नारायणगावमध्ये दौऱ्यावर आलेले, तेव्हा कोपरा सभेमध्ये बोललेले की मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात तुम्ही कधीच येऊ शकत नाही, पण तुम्ही ज्या क्षेत्रात आहात म्हणजे राजकीय, त्यात मी 3-4 वर्षात तरबेज होईल. मग मला सांगा कोल्हे साहेब, तुम्हाला अभ्यास करायला लोकांनी निवडून द्यायचे का? आधी तुम्ही राजकारण शिकावं, तुम्ही जाणून घ्या खासदार काय असतो, खासदारांची कामं काय असतात, आपण आपल्या भागाचा विकास कसा करू शकतो, तुम्हाला लढा कशाशी द्यायचा आहे. तुम्ही कुस्तीत उतरताय, पण त्याच्या आधी तुम्ही पहिलवानकी शिका, त्या आत्मसात करून घ्या. नुसती भाषणं देऊन, आणि आता त्याच भाषणांचा लोकांना कंटाळा आलाय. आता तुम्हाला ती भाषणं ऐकायला सुद्धा भाड्याने माणसं आणावी लागतात. पर डे शिवाय तुमची भाषणं ऐकायला कोणी येत नाही. तुम्ही राष्ट्रवादीच्या प्रचारांच्या सगळ्या क्लिप पहा, फोटो पहा, तुम्हाला तेच सगळे चेहरे त्यात दिसतील. बरोबर 50 गाड्या घेऊन जायच्या, गर्दी दाखवायची, ह्याचं मतात परिवर्तन होणार नाही. स्वतःचं कुटुंबीय, सौभाग्यवती कोण घरचे असतील ते तुम्ही प्रचारात ग्राउंड लेवलवर उतरवा. पाकिटं घेणं बंद करा. लोकांच्या तालुक्यातील, मी वारंवार सांगते, तालुक्यातील लोकांकडून वर्गणी काढणं, पैसे गोळा करणं बंद करा. शेतकऱ्याच्या घशात हात घालून त्याच्या पोटचं अन्न काढून घेणं यासारखं महापाप नाही. शेतकरी आत्महत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्येच, आय काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार असतानाच जास्त प्रमाणात झाल्यात. आणि आता कुठे शेतकरी जरा व्यवस्थित चांगल्या स्थितीत आहे तेव्हा त्याला भावनिक करून त्याच्या घरात जाऊन तुम्ही त्याच्या तिजोरीवर जर डल्ला मारत असाल तर हे महापाप आहे, आणि ते पापच तुम्हाला घेऊन बुडणार आहे येत्या निवडणुकांमध्ये. दोन्ही उमेदवारांना का निवडून द्यायला हवं? हे शिवाजी दादा सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला माणूस आहे, खूप विकास कामं केलेली आहेत. या विकास कामांचं पुस्तक प्रकाशित पूर्ण केलेलं आहे. हे तुम्हाला डोळ्यावर पट्ट्या बांधणाऱ्या लोकांना दिसणार नाही. आम्हाला अंध म्हणता तुम्ही, अंधभक्त असा सोशल मीडियावर आमचा उच्चार करता. ठीक आहे, आम्ही अंधभक्त असलो तरी पण तुम्ही मंदभक्त होऊ नका. त्यामुळे तालुक्याचा जो विकास आहे ना, तुम्ही हा विकासांचा अहवाल हा घरोघरी पोहोचलेला आहे. यात बघा एका खासदाराने किती कामं करायची असतात आणि किती केलीत, हे कौतुकास्पद आहे आणि त्याचं कौतुक करा.
आणि जर शिरूर लोकसभेचा विकास खऱ्या अर्थाने व्हायचा असेल, मी सर्व माता भगिनींना विनंती करेल, तुम्ही मुलं, आज आपण मुलं चांगली शिकावी म्हणून CBSE बोर्डला टाकतो, ICSE बोर्डला टाकतो, 5वी पर्यंत शिकवून तुम्ही बदलता का? SSC बोर्डला मुलं टाकता का? नाही टाकत, कारण त्यांची अधोगती होईल. मग हा तालुका, हा पूर्ण शिरूर लोकसभा जर प्रगतीपथावर आहे तर तुम्हाला तुमचं मत वाया घालवून त्याला अधोगतीवर आणण्याचा हक्क नाहीये. तेव्हा उघड डोळ्याने तुम्ही हा अहवाल वाचा. प्रत्येक माता भगिनींनी, प्रत्येक तरुणांनी हिरोगिरी करण्याच्या मागे जर गेलात तर भविष्यात तुम्हाला पश्चाताप होईल की आपण हे काय करून बसलो. तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात. येत्या 29ला धनुष्यबाणाच्या चिन्हावर तुम्ही मतदान करून डॉक्टर कोल्हेंना परत अभिनय क्षेत्रात जाण्याची संधी निर्माण करून द्यावी, अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती. शून्य पाईन टाईप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.